मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही महाबळेश्वरला तसेच रायगड किल्ला प्रथम पाहण्यासाठी जाणार आहे. आमची सर्व फॅमिली. हे बघा, एक बस आहे, आता इथं रुद्र आहे, मोनिका पाटे आहे, अजून ताईला घ्यायचं अमरापूरवरून, आणि आम्ही रायगड किल्ला बघायला चाललेला आहे. सर्व फॅमिली आहे, तुम्हाला सर्व दाखवेनच मी ब्लॉग मध्ये. खूप मजा येणार आहे. धन्यवाद. आता आम्ही शिलफाट्यावर आलेलो आहे. ही आमची गाडी आहे. ही दुर्वा. काव्य चांगला झाला का? टी शर्ट घातला नाही तू? हलका नाही. गुड मॉर्निंग. हे बघा आमची स्वीट फॅमिली. आम्ही सर्व फिरायला चाललेलो आहे. एकदम लांब नीलमच्या पाठीमागे नवीन जोडपा आहे, काही लक्ष नाही त्यांचा. आम्ही फिश मार्केटला आलेलो आहे फिश खरेदी करण्यासाठी. हे बघा, झिंगा नको बघू नको, यांना बघत दाबून काही समजत नाही. लाल भरत मला 750 जितारी घेतलेली आहे आणि ती कापण्यासाठी दिलेली आहे. अरे निसली ना, सोलाची नाही कापाचा आहे. मालूम आहे, 10 किलो गेली, मी कम नाही केलं. ती आतमधली करशील ना काला सू काला कशा निघेल मग? त्याचा धागा नाही निघे. तुम्हाला एक दाखवू द्या धागा. 80 करत नाही ना तुम्हाला. छोटे छोटे पीस करत निसाची असली तो धागा नाही आहे. वेदू पीस घ्यायला आलेले आहे. वेदू, दुर्वा. हे बघा, मी थांबलेला आहे सीएनजी भरायला. आता आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलेला आहे. ही आपली पब्लिक आहे सर्व. बघा मंडळी, हे बघा, वेदू वडा खाते. गरम गरम भजी काढत आहेत. आमची स्वीट फॅमिली. वी आर स्वीट फॅमिली. हे बघा आकाश. खीर आहे का? खीर खातो तो पारक. नाही तेवढा मोठा डिशेस झाला ना. काय प्यायचं रे? नवीन जोरपा. खावा तुम्ही. हॅलो, हे प्रमिला. नीलम जरा ऍक्शन मध्ये. हाय. एक गेला का 10 जण जायला लागते. गाडी कोल्याची गावी.
मामा तुम्ही बोला मामीसाठी पोचलेलो आहे. हा बघा तुम्ही, ही आपली गाडी आहे. ही दुर्वा मुंडे उतरत आहे बघा. हो दादा, पाठची डिक्की खोला ना. रायगड वरून रोपवे आहेत. हे असे रोपवे वरती जाणार असे ते लास्ट पर्यंत. आता आम्ही इथे जेवण करणार आहे पहिला खाली, त्याच्यानंतर रोपवेने वरती जाणार आहे. मी जेवणासाठी थांबलेलो होतो. ही बघा आकाश आहे हा. ही दुर्वा बघा कशी. दुर्वा इकडे बघ. ओय आता आम्ही रोपवे मध्ये आहे. रोपवे डोळे मध्ये चाललेलो आहे. हे बघा वरती बघा ना. इकडे मोनिका कसं वाटतंय तुला? दुर्वा तुला कसं वाटतंय? दुर्वा दुर्वा खाली बघ. दुर्वा हा वेदा का करी काही ना. हे बघा कसं वाटतंय. ये भाऊजीचं नाव. हे बघा आता आम्ही आलेलो आहे. गडावर पोचलेलो आहे. रेनकोट पाऊस चालू होता म्हणून रेनकोट घातलेला आहे. बघा वेदू मी आहे. आता आम्ही गडावर चढणार आहे. ही बघा दुर्वावरती गेलेली आहे. बघा आता आम्ही चढलेलो आहे. अजून वरती चढायचा आहे एवढा. बघा मोनिका तिकडे आवाज देतात. ते चढतात आली. चाल धाव लवकर लवकर लवकर. बघा कशी धावत धावत आलेली आहे. बघा बघा बघा. हा चला माझ्या. पहिलीची घर आहे ती. अशा पद्धतीने मांडणी होते. चेंज झालेला लगेच वातावरण चेंज. बघा कसा धुका पडलेला आहे. गडावर धुका झालेला एकदम फुल वातावरण चेंज. बघा दुर्वा वातावरण आता लगेच वातावरण चेंज झालेलं आहे. चेंज एकदम चेंज म्हणजे चेंज. पूर्ण धुका पडलेला आहे. आलेलो आम्ही राजवाड्यामध्ये आहे आता मधोमध. आणि बघा कसं धुका सर्वीकडे. धुका धुका धुका. मस्त वातावरण आहे. मुंबईला जो पाहायला भेटतो. तो काय लिहितो की अटनचा राज्याभिषेक 16 हा 6 जून 1974 याच ठिकाणी पार पडला होता. राजे पहाटे 4 ला उठतात, स्नान करतात, पोषक चढवतात. गलामध्ये कपड्याचे माल घालून कपाली चंद्रकोरवरती देवदर्शन करत जातात. शिकेमध्ये तसे घेतात. भवन मात्र साकडं घालतात. जगदीश्वराव नेतंब समुद्राच्या राजमार्गाने या गेट समोर येतात. परंतु त्याआधी या दरबारामध्ये सकाळी 5:30 वाजता
6,000 प्रजा आपल्या राजाची वाट पाहत बसली होती. राजा इथं मुद्रा करतो. राजा मुद्रा स्वीकारतात. शिवभक्त पडत समोर येतात आणि समोरून एक नजर त्या 32 वर्षाच्या सिंहासनावरती दुसरी नजर तिथं भरला 6,000 प्रजा टाकतात. त्यामध्ये राजांचं अंत्यकर भरून येतं बघा साहेब. आता अनंतचा सोहळा होता. मग अंत्यकर भरून येण्याचं कारण तरी काय होतं? तर कारण होतं की ज्या जीवाभावाच्या मावलांवरती हे एवढं मोठं हिंदवी शिवाचं वाढवलं होतं ना, त्यामधले काही मावले माझ्या धडे दवळा पाहायला भेटत नव्हते. ती तुम्हाला शिवाजी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बाजारपेठ रोड आहे हा. बाजारपेठ रोड असा बाजार होता पहिला. सर्व परकीय आक्रमणाने उद्ध्वस्त केलेला आहे. महाराजांचा इथं पुतळा. असा व्ह्यू आहे. एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. ते पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे. हा बघा मंदिर मी तुम्हाला दाखवतो इकडे. आता आपण जगदीश्वर मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. हे बघा जगदीश्वर एक मिनिट थांबा यार बाहेर येऊन मग आते छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. टी-शर्ट वाले गणीला पास याला जलशुद्धीकरण प्रोजेक्ट म्हणतात. म्हणजे ॲक्वागार्ड सिस्टीम फिल्टर सिस्टीम बघायला भेटते. बघा वरती आता सुद्धा टाकीमध्ये खडूळ पाणी असेल, पण मात्र इथे तुम्हाला पाहायला आपल्याकडून तो कचरा झालाय. पण त्या काळात जर स्वच्छ असेल तर ते पाणी किती स्वच्छ असल्याची कल्पना करायची. बघा तो पलीकडचा जो मार्ग आहे का, हा रोपवेचा शॉर्टकट वे आहे. हा उतरण्यासाठी याच मार्गाचा वापर करायचा. अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही या मार्गाने रोपवेला मार्गस्थ होऊ शकता. समोरची जी मूर्ती आपल्या राजांची जगप्रसिद्ध आहे मूर्ती 1974 ला बसवली. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आली. मूर्ती मुंबईमध्ये गिरगाव्यात सुद्धा बसवलेलं पाहता आलं. मूर्तीच्या समोर हे मोकळं ग्राउंड जे दिसते ना, याचं नाव आहे होळीचं मैदान. मार्च महिन्यात शिमग्यामध्ये इथे मानाची होळी पेटायची. एका का होळी पेटली की राजा त्याच्या 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकायचे. जो कोणी मावळ्या जळक्या होळीतून नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, एक काठीनं घोंगडं, एक घोडास्वार ते बक्षीस. त्यावेळेचे सर्वात महत्वाचं होळीचं मैदान पाहायला भेटतं. इथे डाव्या साईडला पुढे गेलात तर पायऱ्या दिसतील. या गडाच्या उतरण्याच्या पायऱ्या 2350 पायऱ्या. गड उतरताना काय पाहावं तर शिरकाई देवीचं मंदिर, हत्ती तलाव आणि गडाचा बुलंद महादरवाजा. रोपे आजही बंद झाला. प्रत्येक शिवभक्ताला प्रत्येक शिवपायकाला रायगडावर उतरायचं असेल तर त्या महादरवाजा व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय मार्ग नाही पाहत बघा. इथे वरती हत्तीशाळा, गडावरती जे हत्ती आणले होते लहानाचं मोठं करायला हत्तीशाळेचा वापर. आज ते पुरातत्व विभागाचं ऑफिस पाहायला भेटतं. ही धुक्यामध्ये हत्तरलेली बघा छोटी एक दिसेल 2 इमारतीचं बघा. या इमारतीला बाजारपेठ म्हणतात. लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. हाईट पाहिली तर जमिनीपासून खांद्यापेक्षा उंच का? त्याच्या मागचं कारण आहे की त्या काळातल्या स्त्रियांना पालखीत बसून साहित्य खरेदी करावं, पुरुषाने घोड्याच्या साहाय्याने खरेदी होती. इकडे 22 दुकानं, इकडे 22 अशी 44 दुकानं होती. व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान
पीछे मकान बीच में स्टोरूम म्हणजे व्यापाऱ्या पुढे दुकान लावायचा, मागे राहायचं, साहित्य स्टोरेज करण्यासाठी जागा, जीवनावश्यक वस्तूंची विक्री या बाजारपेठामध्ये इथे केली जात असायची। साहेब या बाजारपेठेला 5 ते 1 किलोमीटर अंतरावरती गेला पाऊण तास लागेल। मग अशावर महादेवाचं मंदिर पाहिलं की ना ते राजवाड्यातून, ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर रोज पहाटे 4 वाजता शिवराय याच राजमार्गाने त्या महादेवाच्या दर्शनात जायचे, अभिषेक घालायचे आणि मग पुढील कार्यक्रमास सुरुवात व्हायची। ते मंदिर आहे ते जगदीश्वर महादेवाचं। मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांचं पायरीवरती नाव आहे, ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं। राजाने हिरोजींना सहज विचारलं की वा हिरोजी, आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात, आपण आज बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदारा, जहागिरी, गड किल्ले। हिरोजीने जे काय मागितलं असतं शिवरायाने ते सहज बहाल केलं असतं। हिरोजीने मागितलं काय, राज जिथे तुमचं उजवं पाऊल पडेल त्या पायरीवर एक नाव कोरण्यासाठी आदेश द्यावा। राजाने एवढंच हिरोजींना विचारलं की हिरोजी पायरी जवळच का नाव पाहिजे? नाही राज, आम्हाला आमचं स्वतःचं नाव मोठं करायचं असतं, तर आमची मागणी असते गडाच्या महादरवाजाच्या पायरीवरती किंवा नगारखान्यावरती सुद्धा कोरलं असतं। नाही राज, जोपर्यंत या हृदयामध्ये श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत आपली सेवा करण्याची संधी मिळावी, म्हणजे तिथे पायरीवरती नाव कोरलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर हे नाव तिथे पाहता आलं। समोरच महाराजांची समाधी आहे। साहेब चारीधाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण आयुष्यात ना एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण करा, कारण की राजे होते म्हणून स्वराज्य घडलं। जर का छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांवरती आपण मराठे म्हणून फिरकलो असतो का हो? की आपल्या राजांची समाधी रायगड वारीमध्ये छत्रपती शिवरायांची समाधी सर्वात महत्वाचं ठिकाण पाहतो। समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्रा हा एक वादग्रस्त आहे। साहेब वाघ्या होता की नव्हता? मध्यंतरी त्या वाघ्याला काढून फेकलं होतं, पुन्हा बसवलं गेलं। त्या वाघ्यासाठी 4 पोलीस काका 24 तास पहारा देतात। कोणासाठी पोलीस प्रोटेक्शन? तर एका वाघ्या नावाच्या कुत्र्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज बसली। इथे महत्वाच्या परिसराची समाप्ती घेताच मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 3 शेर सांगतो आणि मी माझ्या माहितीला एक रजा देत असतो। पहिला शेर असा होता की घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवाय चरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला। दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे। आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, पण महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवरायांना विसरेल तर त्याला हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर मन के बहकावे में ना मन के बहकावे में ना, इस मन को शिव का दास बना ले। शिव का दास बने जो प्राणी, वो हर प्राणी को हृदय से लगाए। शिव का दास बने जो प्राणी, वो हर प्राणी को हृदय से लगाए। गडावरती त्या मावशीचं घर आहे, तिथं आम्ही आलेलो। ओळखीची आहे आमची मावशी, मस्त चाय दिला त्यांनी गरम गरम बनवून आम्हाला, खूप चांगली आहे मावशी, मस्तच। दुर्वा चाल ग बघा, इथं मावशीच्या घरी आम्ही आलेलो। इथं मावशी राहते गडावरच, तिथे चाय पिला आम्ही मस्त, आणि इथून आता आम्ही रोपवेच्या दिशेने निघालेलो आहे। हे हिंदू नरसिंह प्रभू शिवाजी राजा, आता मला पण घ्या ना। मला हे आज कोणतरी करू द्या। आता ती 2 भाग राम 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 राम
आता आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहोचलेलो आहे आणि बघा धुका किती आहे, खूप धुका आहे इकडे, गाडी दिसत नाही. बार्बिक्यू चालू आहे आमचं.